विजयगडचा राजा सत्यशील याला आपल्या राज्याचा उत्तराधिकारी शोधायचा होता. राज्याच्या मंत्रिमंडळाशी चर्चा केल्यावर त्यातील एक मंत्री आपल्या राजाला म्हणाला, महाराज, आपले 4 पुत्र दयाशील, धर्मशील, कर्मशील आणि विवेकशील हे आहेत ना, मग आपण चिंता का करता? राजा सत्ताशील त्या मंत्र्याला म्हटले, आमच्या कुळात केवळ योग्यतेनुसार राजा निवडला जातो. तेव्हा मंत्र्यानं त्याची योग्यता पारखण्याचा आग्रह केला. राजाला ती गोष्ट योग्य वाटली. त्यानं आपल्या 4ही मुलांना अशा गावात पाठवले जिथे लोक दरोडेखोरांपासून त्रस्त होते. चौघेही तेथे गेले. विवेकशील सोडून इतर तिघेही गावातील धनपाल नावाच्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरी थांबले. दयाशील गावात फिरायला निघाला तेव्हा त्यानं गावात दरोडेखोरांनी केलेली गावाची दुर्दशा पाहून त्याला दुःख झाले. त्यानं धनपालला बोलावून एका घरात आश्रम बनविला व सर्व त्रस्त लोकांना बोलावून त्यांची तेथे सेवा करू लागला. एके दिवशी दरोडेखोरांनी तो आश्रमही नष्ट करून टाकला. तेव्हा तेथील लोकांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धैर्यशील यानं त्या लोकांना धैर्यानं थांबविले आणि तो आश्रम पुन्हा बांधला. एके रात्री परत दरोडेखोर आले तेव्हा कर्मशीलच्या नेतृत्वाखाली लोक दरोडेखोरांशी लढले आणि दरोडेखोरांना पळवून लावले. त्या धनपालनं आता ही शुभवार्ता महाराजांना कळवण्याचा राजकुमारांकडे आग्रह धरला, पण विवेकशील याचा कुठेच पत्ता नव्हता. तितक्यात विवेकशील तेथे आला आणि म्हणाला, माझा उद्देश समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा होता. दरोडेखोराच्या आईवडिलांची हत्या या धनपालनं केली होती. त्याचा बदला हे दरोडेखोर या गावाशी घेत होते. चूक त्यांची नाही तर ह्या खुनी धनपालची आहे. त्याला आधी तुरुंगात टाका. राजकुमार विवेकशीलच्या आदेशानं धनपालला तुरुंगात टाकले. तोपर्यंत राजा सत्यशील पर्यंत या गोष्टीची माहिती गेली होती. राजकुमार विवेकशीलचं कौशल्य बघून त्यालाच आपल्या राज्याचा उत्तराधिकारी नेमले.